जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत बनलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे। 2 दिवसांवर आलेल्या माघी गणेशोत्सवापासून हा ड्रेस कोड लागू होणार आहे। त्या संदर्भातील अधिकृत पत्रक सिद्धिविनायक मंदिर न्यासाने प्रसिद्ध केलंय। त्यानुसार मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांनी भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही। इतर भाविकांना संकोच वाटेल असे कपडे परिधान करू नये अशा सूचना देण्यात आल्या। तर सिद्धिविनायक मंदिराच्या या निर्णयावरून वाद होण्याची शक्यता आहे। हे आज असे परिपत्रक काढतायत, पहिला तो त्यांना अधिकार आहे का, लॉ अँड ज्युडिशरीकडे त्यांनी दिलाय का, आणि आजच ही करायची गरज का आली की या वर्षानुवर्ष सिद्धिविनायकचं दर्शन भावनात्मक होऊन घेऊन घेतात लोक सकाळच्या सडी चालत येतात। आता मग कोण ट्रॅक पॅन्ट घालून येत असेल किंवा कुठच्याही घालत असेल, मग हा नवीन संशोधन करणारे कोण आहे? आणि मग हे लागू हे जसं ह्यांच्या बाबतीत केलं जात आहे भक्तांच्या बाबतीत, तसे ट्रस्टी आणि अध्यक्षांच्या बाबतीत होणार आहे का? मग मंत्री म्हणून मी बघण्यापेक्षा मी एक मराठी माणूस, मुंबईकर, महाराष्ट्रातला नागरिक